नमस्कार मित्रांनो, इस्रायल इराण संघर्षात अमेरिकेने आता इनडायरेक्टली उडी मारली. इराणच्या अणु प्रकल्पांवर हवाई हल्ले, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाबाबत त्यांच्या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेने थेट सहभाग घेतलाय. शनिवारी अमेरिकन लष्कराने इराणमधील फोर्डो, नतान्ज आणि इस्फहान या अणुप्रकल्पांवर हवाई हल्ले केल्याचा दावा करण्यात येत आहे. हे हल्ले स्टील श्रेणीतील अत्याधुनिक लढाऊ विमानांच्या सहाय्याने करण्यात आले असून विमानांनी इराणच्या रडार यंत्रणेला चकवा देत थेट राजधानी तेहरानमध्ये प्रवेश केला, अशी माहिती इथे मिळत आहे. नेमकं काय प्रकरण अगदी थोडक्यात जाणणार आहोत. मित्रांनो, जास्तीत जास्त लाईक करत जा, शेअर करा. तुमच्या सपोर्टची गरज म्हणजे असेच महत्वपूर्ण अपडेट तुम्हाला देत असणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली. गेल्या अनेक वर्षापासून इराणकडून सुरू असलेल्या कुरापतींना आता आळा बसला पाहिजे, त्यामुळे आम्ही यांचे अणुप्रकल्प उद्ध्वस्त केले. इराणने आता शांत राहणं योग्य ठरेल, अन्यथा मोठ्या विनाशाला सामोरं जावं लागेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. अमेरिकेच्या या कारवाईचं कारण इराणकडून सुरू असलेल्या अणुबॉम्ब चाचणी आणि त्यांच्या अंतर्गत गोष्टी सांगतात. हिंदुस्थान टाइम्सच्या नुसार इराण अणुबॉम्ब तयार करणाऱ्या अंतिम टप्प्यात होता, ज्यामुळे अमेरिका आणि इस्रायल दोघेही चिंतेत होते. याआधी आठवड्याभरापूर्वीच इस्रायलने इराणच्या अणुतळांवर हल्ले करूनही अणुशास्त्रांचा खात्मा केल्याचा दावा केला. हल्ल्यानंतर इराणकडून अणुबॉम्बचे प्रयत्न सुरूच होते असंही समजलं जातं, पण भूमिगत क्षेपणास्त्र भंडाराचे व्हिडिओ जे काही सोशल मीडियावर व्हायरल आल्यानंतर इस्रायल हे तळ लक्ष्य करत आहे आणि अमेरिकेने थेट हस्तक्षेप केला असल्याचं आणि ते उद्ध्वस्त केलं. अमेरिकेचे सहकारी पीट हेग्सन यांनी सांगितलं की हे जे काही अणु प्रकल्प आहेत पूर्णपणे नष्ट केले असून मात्र संयुक्त लष्करी प्रमुख समितीचे अध्यक्ष जनरल डॅन केन यांनी अधिक संयमित प्रतिक्रिया देताना सांगितलं, या हल्ल्याच्या परिणामात्मक मूल्यांना काही आठवड्यानंतरही करता येईल. न्यूयॉर्क टाइम्सशी बोलताना एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याने स्पष्ट केलं की फोर्डो प्रकल्प पूर्णपणे नष्ट झालेला नसला तरी त्यांचे कार्य थांबले आहे. दरम्यान एका इराणी अधिकाऱ्याने दावा केला की हल्ल्याची कल्पना आम्हाला आधीच होती, त्यामुळे तिन्ही अणुप्रकल्प पूर्वीच रिकामे करण्यात आले होते आणि कोणतेही मोठं नुकसान याच्यात झालेलं नाही. वॉल स्ट्रीट जर्नलशी बोलताना त्यांनी एका विश्लेषकाने हे नमूद केले की अशा हल्ल्यांचे परिणाम लगेच लक्षात येत नाही, मात्र अमेरिकेच्या निशाण्यावर अचूक हल्ले केल्यामुळे दीर्घकालीन परिणाम संभवतात. इराणने जमिनीखाली नेमकं काय लपवलंय हे सगळ्यांच्या मनामधील असलेलं गुपित नेमकं आता सगळीकडे चर्चा आहे की इस्रायल इराणच्या युद्धामुळे भारतात याचा परिणाम होणार आहे. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे शत्रू देशांकडून जे काही संभाव्य हवाई हल्ल्यांपासून या आण्विक तळांना संरक्षण देण्याचं असणार आहे. इराणने फोर्डो हा अणुप्रकल्प कुम शहराजवळील एका पर्वताच्या आत सुमारे 80 ते 90 मीटर खोलवर सुरू केला. हा प्रकल्प बंकर बस्टिंग बॉम्ब शिवाय इतर कोणत्याही सामान्य हल्ल्यातून सुरक्षित राहू शकतो. मात्र अमेरिकेने उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. इराणने काही प्रकल्प जसे की IR-6 आणि IR-8 जे काही युनिट्स आहेत त्यांचे जमिनीखाली ठेवले, जे युरोपला देखील माहित नाही. मोठ्या प्रमाणात याचं समृद्ध त्यांनी केले. आता इराणकडे काही बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहेत, त्यांचाही साठा आतमध्ये ठेवलेला त्यांनी सांगतात. आता इराणच्या लष्करात उच्च अधिकाऱ्यांना कमांड नंतर जमिनीखाली तयार करण्यात आलेले आहेत, जेणेकरून ते युद्धाच्या काळात नेतृत्वाखाली आणि व्यवस्थितरित्या सुरक्षित राहतील. जे काही त्यांच्या तळ आहेत ते तळाच्या खाली ज्या काही त्यांची अणुचाचण्यांचे प्रकल्प आहेत ते प्रकल्प सुरू आहेत. पण दुसरीकडे ट्रम्प म्हणताय की ट्रम्पने सगळं जे काही आहे ते नेस्तनाबूत केलंय. नेमकं काय झालंय याच्यानंतर जे काही वॉल स्ट्रीटशी बोलताना देखील सांगितलं की त्या सगळ्या गोष्टी लगेच नाही करणार, काही दिवसांनी कळेल. आणि याच्यानंतर आता अजून काय होणार आहे ते नक्कीच आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.